हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्यसेवासाठी ज्या आत्तापर्यंत 284 जागा आपल्या MPSC आयोगाकडे पोहोचलेल्या आहेत त्याचे विवरण बघूयात। त्यामध्ये बघा 128 जागा या ग्रुप एच्या आहे आणि ग्रुप बीच्या 156 जागा आहेत। तर बघा पुढे सर्वाधिक जागा असलेले पदे त्याच्यामध्ये अकाउंट्स ऑफिसर 60 जागा, असिस्टंट डायरेक्टर फायनान्स 32 जागा आणि असिस्टंट BDO याच्यात 30 जागा आहेत। तर असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्स 23 जागा, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर 19 जागा आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर चॅरिटी 18 जागा अशा जागा ग्रुप ए आणि ग्रुप बी मधल्या डिवाईड केलेल्या आहेत। त्यानंतर बघा आता राज्यसेवा 2026च्या पदनिहाय जागा बघा डेप्युटी CEO BDO म्हणजे जो व्हाईस जो BDO असतो त्याच्यात 13 जागा, असिस्टंट डायरेक्टर फायनान्सच्या 32 जागा, असिस्टंट कमिशनर स्टेट टॅक्सच्या 23 जागा, असिस्टंट इंजिनियर ग्रेड ए 9 जागा, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 7 जागा, एंटरप्रिनरशिप गायडन्स ऑफिसर त्याच्या 8 जागा, वेटरनरी ऑफिसर 7 जागा, असिस्टंट लेबर कमिशनर ALCच्या 6 जागा, DYSP ACP यांच्या 8 जागा, चीफ ऑफिसरच्या 7 जागा आणि सुपरिटेंडंट स्टेट्स एक्साईज याच्या 7 जागा, सोबतच असिस्टंट BDO यांच्या 30 जागा, इंडस्ट्रियल ऑफिसरच्या 4 जागा, डेप्युटी सुपरिटेंडंट स्टेट एक्साईज 9 जागा, सेक्शन ऑफिसर 10 जागा, वॉटर कन्झर्वेशन ऑफिसर 4 जागा, अकाउंट्स ऑफिसर यांच्या 60 जागा, गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर 19 जागा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर 18 जागा, मॅनेजर 1 जागा आणि असिस्टंट कमिशनर स्टेट एक्साईज या 1 जागा। तर बघा या सर्व जागा मिळून 284 जागा अशा राज्यसेवेला मागणीपत्र आयोगापर्यंत गेलेले आहेत। 400+ जागा होतील पण त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। याच्यामध्ये जर जागांची वाढ झाली तर आपल्या चॅनल थ्रू तुम्हाला कळवलं जाईल। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।